नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे. जनसन्मान पदयात्रा आता शिरूरानपाळ शहरामध्ये दाखल झालेली आहे. या पदयात्रेचे टाळ मृदंगाच्या जयघोषामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्या संदर्भातील हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आगमन झालेल्या त्यांच्या शुभ हस्ते दानवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. तब्बल 200 किलोमीटरचा प्रवास करून तुम्हाला सर्वांच्या कल्याणासाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, कष्टकऱ्यांच्या कल्याणासाठी, लाडक्या बहिणीच्या सन्मानासाठी आज ही पदयात्रा आपल्या सर्वांमध्ये उपस्थित झालेली आहे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे 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 भारत माता की. साहेबांचा, सन्माननीय संभाजी भैयांचा या ठिकाणी ही पदयात्रा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पोहोचलेली आहे. तब्बल 8 दिवसाचा प्रवास करू, 8 दिवस 200 किलोमीटर प्रवास करू, तोही चालत प्रवास करून ही पदयात्रा आपल्या सर्वांमध्ये आलेली आहे. मध्ये बसून घ्या, बाहेरची मंडळी या, आता मध्ये कुणी येणार नाही, मध्ये बसून घ्या. आपल्या सर्वांचा उत्साह आम्ही जाणत आहोत. आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं स्वागत आहे. 200 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करून ही पदयात्रा आपल्यामध्ये आली आहे. मी सन्माननीय दानवे साहेबांनी, सन्माननीय भैया साहेब आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करावं. मित्र, जोपर्यंत मातीतला माणूस, शेतीतला माणूस विधानसभेत तुम्ही पाठवणार नाही, तोपर्यंत आपल्यासारख्या गरीब देशातल्या गरीब माणसाचं कधीच भलं होणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आज संभाजी भैया पायी फिरून आला, धर साहेबांनी त्यांच्या भाषेत सांगितलं तुम्हाला, मी माझ्या भाषेत सांगतो तुम्हाला. तेव्हा आपण शेतकरी माणसं, शेती माणसाला बोलती, फक्त शेतीची भाषा माणसाला कळाली पाहिजे. शेती माणसाला बोलती,
खानदानी शेतकरी असला तर भाषा कळण, कागदावरचा शेतकरी असला भाषा कळणार नाही. खेड्यातला माणूस सकाळी उठला तर पूर्वीच्या काळात एक डब्बा घेऊन शेतामध्ये जायचा टॉयलेटला आणि साऱ्या शेतीला चक्कर मारून यायचा. त्याला सकाळी सकाळी शेती बोलत होती. एखाद्या कोपऱ्यात जर गेला आणि त्या ठिकाणी जर ज्वारी लहान असेल आणि बाकी ठिकाणी जर मोठी असेल तर त्या ठिकाणची ज्वारी मालकाला म्हणते, मालक तुमच्या निंदणाऱ्या ज्या बाया होत्या ना त्यांनी तिकडं निंदलं, आम्हाला दिलं सोडून, बघा आमच्यात तसं गवत झालं म्हणून आम्ही लहान लहान राहिलो. एखादा शेतकरी उसाच्या शेतात गेला आणि एखाद्या शेतातला कोपरा उसाचा पिवळा पडला आणि जर शेतकरी तिथे गेला तो म्हणतो, मालक तुमच्या बारकऱ्यांना बघा पाणी तिकडं सोडलं सगळं, आम्ही कसं भेगा पडल्या आमच्या जमिनीला, आमच्याकडे पाणी आलं नाही म्हणून आम्ही पिवळे पडलो. बा शेती बोलते किती माणसाला सांगा तुम्ही. माणूस गावात शेतात गेला पाहिजे, चारी कोपऱ्यात चक्कर मारला पाहिजे. शेती माणसाला बोलती आणि ती भाषा जर समजत असेल तर त्याच्यावर इलाज काढता येतो मालकाला. तसं संभाजी भैयानं आता गावागावात चक्कर मारणं लावला आणि तुमच्या साऱ्या गोष्टी ऐकून घ्यायला होत्या. तुमची भाषा संभाजी भैयाला कळवली. आम्ही त्याची सेवाच केली पाहिजे. तो किती वेडा वाकडा बोलला तरी बी त्याला. आणि भैयासाहेब आता आम्ही सगळ्या राजकारण्यांनी एक मिळून ठरवायचं की फेसबुक व्हॉट्सअपवरच्या कमेंट अजिबात वाचायच्या नाही. जो राजकारणी कमेंट वाचेल त्याचं वाटोळ झाला. बिलकुल कोणी किती शिव्या दिल्या तरी त्याला म्हणजे बहुत अच्छा आणि पुढे चालायचं. हा कोणी कार्यकर्त्यांनी सुद्धा कोणाला फोन करायचा नाही, तू असं का लिहिलं, नाही तर रेकॉर्ड करून टाकेल लगेच. अंबाजी भेटलं तर मला दम देतो. कारण हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं जग आलेलं आहे बरं का. या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये कुठं अडचणीत यायचं नाही याची सुद्धा थोडीशी काळजी घ्या. आणि कोणी काही म्हणो, अरे देशाच्या पंतप्रधानाला शिव्या द्यायला कमी करीत नाहीत आपण. किस बात की क्या आहे, आपण तर बहुत छोटे आहे. त्यांना शिव्या देतात म्हणले आपण गप्प बसायचं. त्यांना 1000 दिल्या आणि आपल्याला जर 100 दिल्या तर आपण म्हणायचं अजून 40 दे. मग माझा वजन वाढतंय म्हणायचं. आपल्याला शिव्या दिल्यावर वजन वाढतं म्हणायचं. कमेंट वाचायचं नाही, वाईट वाटतं. फक्त त्याला चांगल्या पद्धतीने उत्तर द्यायचं काम करायचं, एवढंच नम्रपणे या ठिकाणी सांगतो. आता भैयाने तो निवडून द्या. तिकडे धसाहेब उभे राहते का पोरग उभं राहतं मला माहिती नाही. अजून काहीतरी चाललंय म्हणते तिकडं. मी या राज्यामध्ये ही माणसं जर का त्याचं भाषण तुम्ही ऐकलं असेल ती खरी शेतकरी तळमळ आहे. त्यालाही बी आलेला रांगलं म्हणून मला बी रांगलं म्हणलं. रांगला एक रांगला 2 कोणी आपल्या तेच तंत्रज्ञान देऊ आपल्याला. त्यामुळे तुमची जाण असणारा, तुमच्या प्रश्नाची जाण असणारा आम्ही माणसं आहे. मी लोकसभेमध्ये 25 वर्ष होतो, विधानसभेमध्ये 10 वर्ष होतो. 35 वर्ष मी शेतकऱ्याच्या प्रश्नाचा निर्णय केला. आणि त्यांनी सांगितली गोष्ट खरी आहे, मत विकासावर पडते याच्यावर भरोसा नाही. माझा तर निवडाला मी 7,106 कोटी रुपयाचा जालना टू जळगाव रेल्वे मार्ग मंजूर केला. तुमच्या रेल्वे मार्गाला 50 लाख रुपये दिलेत. 50 कोटी. पाचोरा जळगाव, पाचोरा जामनगर रेल्वेला 1000 कोटी रुपये दिलेत. मनमाड पासून नांदेड पर्यंत दुहेरीकरणाला 970 कोटी दिलेत. मनमाड पासून नांदेड पर्यंत इलेक्ट्रिफिकेशनला 850 कोटी रुपये दिले. वंदे भारत गाडी सुरू केली. जालन्याचं 200 कोटीचं रेल्वे स्टेशन बांधणं चाललं. 300चं संभाजीनगरला चाललं. 6000 कोटी रुपयाचे रस्ते केलेत. ICT कॉलेज देशात 3च आहे. एक आहे भुवनेश्वरला, दुसरं आहे जालन्याला, तिसरं आहे मुंबईला. देशातला तिसऱ्यामध्ये जालना. ड्रायपोर्ट समुद्राच्या काठाला असतो. पहिला ड्रायपोर्ट आहे देशातला जो जालन्याला सुरू झाला आता. हे धस साहेब म्हणले ही गोष्ट खरी, एवढं करून सुद्धा माझा पराभव झाला. त्याचं कारण मी मला स्वतःला विचारतो की झालं कसं. तर राज्याच्या राजकारणात घातले 5 वर्ष, देशाच्या राजकारणात घातले 10 वर्ष आणि भैया तुझ्यासारखी यात्रा मला काढता नाही आली. आता मला यात्रा काढल्याशिवाय खेळ जमणार नाही. आता तुझी यात्रा पाहिल्याच्या नंतर मला बी यात्रा आता काढावं लागेल. यात्रेचा अर्थ समजून घ्या. विरोधक काय करते दुर्लक्ष करा. यात्रेचा अर्थ असा की तुमच्या सारख्या सर्वसामान्य माणसात जाऊन तुमचे प्रश्न समजून घेऊन
तुमच्याच गावात मुक्काम करणं, तुमच्याच गावात जेवण करणं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसऱ्या गावात जाणं. आतापर्यंतच्या 75 वर्षाच्या इतिहासात अशा प्रकारची यात्रा कोणी काढली काही घेत नाही. सुरेश धस साहेब, मी आधी अशी एक यात्रा काढली. मी तुमच्या जिल्ह्याचा खासदार होतो काही दिवस. बीड जिल्ह्यातला गेवराई तालुका माझ्याकडे होता. शेतकऱ्यांना कापूस पिकवला आणि शरद पवार त्या टायमाला मुख्यमंत्री होते. सेंटरवर गाड्याच गाड्या. मग शरद पवारनं फतवा काढा, जो कापसाची गाडी कापूस आणेल त्याचाच कापूस आम्ही मोजू, ट्रॅक्टर मधला कापूस आम्ही मोजणार नाही. आता इमानदारी बैलगाडी सांगावं तुमचं. शेतकऱ्याकडे बैलगाडी नाही आता. आणि त्यांनी जर म्हणलं बैलगाडीतच कापूस आणायचा, एकाचे चाकं, दुसऱ्याच्या धुऱ्यात, तिसऱ्याचे बैल, चौथ्याची ज्योती आणावं लागतील, तेव्हा ती बैलगाडी होईल. आणि मग मी खासदार होईल होतो. मी काढली यात्रा. माझ्या लोकसभा मतदारसंघात पहिलं गाव होतं गडी आणि शेवटचं गाव होतं जरंडी. गडी ते जरंडी, कापूस दिंडी, अशा प्रकारची मी यात्रा काढली होती. आणि या साऱ्या लोकसभेत जेवढे काही कापसाचे सेंटर होते त्या साऱ्या सेंटरला जाऊन त्या ठिकाणी सरकारच्या विरोधात वातावरण तयार केलं. कापूस तो गाडी दानवला, हेलिकॉप्टरमध्ये आणून तुम्ही कापूस घेऊन टाकता का? चोरून थोडा कापूस आणला शेतकऱ्यांना. ज्या वाहन सापडेल त्या वाहनात शेतकऱ्यांना कापूस आणला. अशी हालत शरद पवारच्या काळात कापसाची त्या टायमाला केली होती. आणि त्याच्यामुळे ते यात्रेच्या निमित्तानं मला समजलं की लोकांचे खरे प्रश्न काय असतात. आणि म्हणून भैयाने यात्रा काढली. तुम्ही सगळेजण एक गोष्ट लक्षात घ्या की भैया उत्तर देईल तेव्हा देईल, तुम्ही उत्तर दिलं पाहिजे, तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे. यांनी सांगितलं की सोशल मीडियाचे पाहू नका, कॉमेंट पाहू नका. जेव्हा शपथ मी आयुष्यात एकही कॉमेंट वाचली नाही. कधी कधी मी बायको सांगत असलं मला तू तू झोप, मला झोपू दे चांगलं. जो कॉमेंट पाहिजे त्याला झोप बी चांगली येत नाही. ज्या दिवशी निकाल लागला माझा पराभूत झालो भैया, त्या दिवशी सगळ्यात चांगला झोपलो मी. त्यानंतर अगोदर तर बस 19 वर्षापासून मी या राजकारणात पडेल. कधी भेट नाही, कधी गाठ नाही. जशी भैयाची मुलगी फोन करते, मात्र मुलगी फोन करत नव्हते. आपला बाप फिरतोय. आता जरा जीवन चांगलं जगतो मी सध्या. इकडे आलो नसतो जर खासदार असतो, मंत्री असतो. आता एक काम तो राहिलं फक्त. आता 50 कोटी रुपये तुला सर्व्हेला दिले. मी तुम्हाला खात्री सांगतो, तुम्हाला सगळ्यांना सांगतो, 2014ला मी तुम्हाला आलो आश्वासन दिलं की तुम्ही 1 कोटी रुपये शिरू अनंत पाळा भैयाकडून मिळून दिल्याशिवाय राहणार नाही. ते 1 कोटी रुपये तुम्हाला आज दिले. आणि तुम्हाला दुसरं सांगतो, या निवडणुकीमध्ये भैया तुम्ही निवडून द्या आणि तुम्ही मला बोलवा. पुढच्या निवडणुकीत भैयांनी बोलवायचं, तुम्ही बोलवायचं. या ठिकाणचं उद्घाटन रेल्वेचं करायला मी येतो, ही गॅरंटी. पण आपली गॅरंटी या शिरूर अनंतपाळ गावातच लीड मिळाली पाहिजे. रेल्वे पाहिजे पण मतदान कमी. कसं चालू मला सांगावं तुम्ही. आम्हाला लागतं काय यार, 5 वर्षात एक खुली मागायला येतो आम्ही तुम्हाला. हा आता यांचं नाही का आमदार खासदार ते 60 कोटी जनतेचे आणि ते सालदार समजा 125 कोटी लोकांचे. सालदारासारखं काम करतो आम्ही तुमचं. मागतो काय, एक खुली. आता ती एक खुली द्यायला किती रुपयाचं नुकसान झालं का तुमचं? कधी काही नाही. पण तुमच्या मतदारसंघात मी जे मराठवाड्यातले मतदारसंघ पाहिले की सगळ्यात जास्त पैसा कुठं आला असेल तर तो निलंगा मतदारसंघामध्ये जास्त पैसा आला. आता भैया सांगितलं एका रस्त्याचं उद्घाटन केलं. तुमच्या भागातले सगळ्यात चांगले रस्ते झाले. शेजारच्या मतदारसंघात तुमचे रस्ते नाही आहे. आणि त्यामुळं आत्ता पुढचा महिना जो आहे, या पुढच्या महिन्यामध्ये वर्तमानपत्राचं कोणी ऐकत नाही, रेडिओचं कोणी ऐकत नाही, TV वरचं कोणी भरोसा ठेवत नाही. फक्त जर तुमच्या तोंडून जे कोणते शब्द निघतील यावेळेस भैया निवडून आल्याशी राहत नाही, तर मी तुम्हाला सांगतो तुमचा प्रचार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रचार आहे. फेस टू फेस आणि माउथ टू माउथ कॅनव्हसिंग म्हणजे त्याला तोंडोतोंडी प्रचार. भैया आले होते, अशी सभा झाली, इतके लोक होते, जमल्याशी राहत नाही असं बोलणं सुरू करा उद्यापासून. तुम्हाला जमलं का काल भैया काल ते कोणाला धस साहेब आले, दानवे साहेब आले, धानी साहेब असं तर कोण तुम्ही आता. आणि महिलांना सांगतो की तुम्ही महिला तुम्ही सुद्धा बसल्यावर सगळ्या गावात सांगत राहा. तर तुम्हाला सांगतो ही सीट 50,000पेक्षा जास्त मतांनी निवडून आल्याशिवाय
एवढं वचन आणि गॅरंटी देतो आणि माहीत होऊ शकतो.